आता मात्र गावाकडे पाऊस यायला पाहिजे बघा. गुड मॉर्निंग गाईज, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि मला आजची ब्लॉगची सुरुवात रानातनं करावी. सकाळ सकाळ चहा पाणी नाश्ता केला आणि लगेच आलो रानात, कारण आपलं रोटरायचं काम चालू आहे. रोटरायचं काम चालू आहे ना. आम्ही इथं आहे आणि मी एकदम शांत आपलं चिच्याच्या झाडाखाली. एवढं भारी जर हवा लागते का नाही, कसा पाला फुटलाय बघा अजून नवीन. आता पालवी फुटते का नाही ह्या महिन्यात, पावसाळा यायच्या अगोदर का नाही झाडांना का नाही चांगलं चांगलं पालवी फुटते बघा. लहानपणी ती तसलेले खायचो आम्ही. हे झालं फुलं शाळेत असताना का नाही फुलं खायचं. चिचा गाबोळ्या चिचा एवढ्या झालं. झाडं रानात असले बरं आहे तेवढं सावडला झालं. आता तेवढं नांगरून झाले, नांगरूनच म्हणतोय रोटरून झाले. आता एवढं 2 पट्ट्या राहिले त्या. इकडं 8 तास तिकडे घेते ती, मग इकडे घेतलं 8 तास झालं. मग रोटरून झालं की मग बघूया काय लावायचं. आईला विचारू आपण काय लावायचं रानात. मका लावायची कसली मका लावायची, कसली लावायची मका. बघायची पिशव्या नाही भारी इथली. आता नाश्ता केलाय पण आईचं काय आवाज येणार, वारं भारी सुटलंय बघा. चला आता बघू, एवढं रोटरायचं झालं की मग जाऊया घरी. जास्त वेळ लागला नाही, फक्त अर्धा तासच. चला रोटरून झालेला आहे, ट्रॅक्टर पण निघाला आणि आम्ही पण निघालो घराकडे. जायच्या अगोदर तिकडच्या रानात जरा चक्कर टाकून मग जाऊ. घरी जास्त का नाही लय गरम होते चिका. आणि मी सारखं म्हणते ना लुळुंब्या ह्यांना लुळुंबे लागले त्या काय याला, एवढ्या बारक्या लागले त्या. बारक्या आहेत हां, हिरव्या आहेत ह्याचं. तुम्ही कधी लुळुंबे खाल्ले असतील का नाही माहीत नाही, पण आम्ही लहानपणी लुळुंब्याला खायचो. असं निळं होते जीभ. आता केवढं ऊन आता जरा चावायला लागले. चाललं की जरा थोडा हे होत आहे, दम लागतो उन्हात पाणी पिऊन चालायचं म्हणजे. आता तिकडच्या रानात जाऊन का नाही जरा बघतो,
चक्कूपाशी काय चालू आहे. बराच दिवस झाले तिकडे गेलो नाही आणि आलोय पण मला वाटतं 1 महिना झाला का नाही नांगरट करून. हां 1 महिना झाला. आता बघूया 8 दिवस पावसाचं काय ही दिसत नाही हो. पावसाचं एकदा जरा थोडं गणित लक्षात आलं ना तसं काय पाण्याला कमी नाही तरी पण पाऊस पडणं गरजेचं आहे कारण पावसाच्या पाण्यानं जरा थोडा फरक पडते म्हणजे ओलावा धरून राहते. आता बोलत जाऊया चक्कूच्या पट्टीत. मला वाटतंय आज पाऊस येईल काय की बहुतेक कारण जसं दिसायला लागलं ना निसर्ग एवढं ढगाळ वातावरण किती भारी दिसतंय बघ काय असं पिक्चरमधल्यासारखं दिसतंय ढग आणि रानात लय भारी वाटतंय. तुम्हाला तर मी पहिल्यापासून सांगतोय की निवांत वेळ असते की रानात जायचं जेवण बिवण घेऊन जायचं चांगलं पोट भरून खायचं रानात बसायचं निवांत. विद्यार्थ्यांना अभ्यास करायला 1 नंबर आहे रानात. आणि आता आलेलो आहे मी चक्कूच्या पट्टीमध्ये. हे रोटरला असतं पण आता कसं एक करायचं जास्त म्हणजे लय वाढता नव्हते त्याच्यामुळं का नाही नको वाटतं रोटराला. इकडं तर बघा वेगळंच झालं इकडं पण. ही एक पट्टी आपली आहे अशी पट्टी 2.25 एकराची. हे याला रोटरून आता 1 वर्ष झालं. खोकला लागला खोकला. इकडे ही झाडं ही आहे ती पण आता काय ह्याचं जरा आतमध्ये जाऊन बघूया कसं काय झालंय. चला ये इकडं जरा वेगळं काय करा. अरे बाबा इथं कशाच का आहे चक्कू आहे वय चक्कू पडलाय बारका. मला वाटलं अंडच आहे काय कशाचं तर कुजले बा. ही सगळी झाडं मला काढायची ती पण काय प्रॉब्लेम काय तुम्हाला मी सांगतो. गेल्या 2 वर्ष झालं मी मशीनवाल्यानं झाडं कटिंगवाला त्याला मी 2 वर्ष झालं सांगतो की आपली झाडं कट करायची ती. किती झाडं आहे ती त्या चक्कूच्या पलीकडे एक लिंबाचं झाड आहे त्या तिकडं आहे त्या खाली त्या तिकडं आहे ते आणि इकडं बघा 1 2 3 4 आणि 4.5 अशी काय तर झाड आहे ती. वारं चांगलं सुटले आवाज केवढा येते तरी पण मोठ्यानं बोलतो मी. हे पण झाड कशाचं आहे लिंबाचंच आहे झाड. ही पण काय झाले झाड वटलंय आणि आईचं असं म्हणणं आहे की वटलेलं झाड ठेवायचं नसतंय पण काय झाले लय दिवस झाले ते झाड कट करणारी का नाही इकडं तिकडं अशी गुतलेली आहे ती. त्याला 2 वर्ष झालं आता ही मग येईल म्हणत काय आणि जे शिबीनं काढायचं म्हणलं तर ती पण गुतलेली असते ती. त्याच्यामुळं का नाही हे असं जरा पेंडिंग राहिले. आता ही एक झाड ही झाडं काढून पाऊस पडला म्हणजे बरं होतं बघा. हे चक्कूचं पाक एकदम पाण्याविना का नाही पाक आमची बिचारी झाडं सुकून गेलेले आहेत सुकून. चांगला इकडं पण लय भारी करमते माहिती आहे काय. पीक लावलं ना आमचं वडील असताना का नाही आम्ही इकडं सारखं वडील इथं बांधावरही बसायचं आणि चांगलं आपलं हिरवीगार झाडं जेवण बिवण करायचं चांगलं मस्तपैकी पीक द्यायचं. बघत आता झालं 2 वर्ष आणि असं झालं आहे बघा पाण्याविना झाडं. बराच वेळ झालेला आहे मी रानात आहे आणि आता आपल्याला घरी जावं लागेल कारण अचानक पाऊस चालू झाला म्हणजे पळायचं कळायचं नाही. त्यामुळं आजचा ब्लॉग मी इथं रानातच थांबवतो. कसा वाटला तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. नवीन कोण असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया उद्या परत. बाय बाय. धन्यवाद. जय महाराष्ट्र.